अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। अध्यात्म और मूल्यों से सजा कार्यक्रम रंग नवे जरूर सुने आपके अपने पसंदीदा रेडियो स्टेशन रेडियो शिवनेरी पर 90.4 FM। आवाज तुमच्या आमच्या। रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला। नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनःपूर्वक स्वागत करत आहे रंग नवे या कार्यक्रमामध्ये। तुम्ही ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM। आवाज तुमचा आमचा। रसिक हो, आपला कर्मयोग चालू आहे ना, अध्याय 2 श्रीमद भगवद्गीता। आपण काय गोष्ट ऐकली होती? एक इमानदार आणि बेईमान व्यक्तीचे देवी देवतांनी ते आकाशातून जाताना पाहिले आणि त्यांना वाटलं की कलियुगात हे काय चालू आहे। बेईमानला पर्स आणि इमानदार व्यक्तीला काटा, आणि म्हणून ते भगवंताकडे पोहोचले की चित्रगुप्त काही गडबड तर नाही करत आहे। मग चित्रगुप्ताने जेव्हा दोघांचे अकाउंट ओपन केले तेव्हा मग लक्षात आले की मागच्या जन्मीचं ते फळ होतं। ऐकलं ना आपण, जी बेईमान व्यक्ती होती ती आधी खूप इमानदार होती, मग त्याचं ते फळ होतं। एका परफेक्ट मोडला त्याने अपॉर्च्युनिटी निवडली होती सुधारण्याची आणि त्याचं ते फळ होतं। आणि इमानदार व्यक्ती तो अंतिम क्षणालाच बेईमान झाला होता, त्याचं ते फळ होतं। मग असंच ईश्वर सांगतात की हे कसं चित्रगुप्त मेंटेन करतो। करोडो मनुष्य आहेत जगामध्ये तर, आणि प्रत्येकाची कितीतरी एका नावाचे अनेक मनुष्य असू शकतात। मग काय सांगितलं? चित्रगुप्त, गुप्त रीतीने चित्र म्हणजे कॅमेरा, त्याच्यामध्ये तो फीड केला जातो। आणि जेव्हा मनुष्य मरण पावतो आणि देवासमोर हजर होतो तेव्हा त्याची ते सर्व रीळ ओपन होते आणि प्रत्येक कर्म क्लिअर, स्वच्छ, स्पष्ट दिसू लागतं। मग त्यामुळे काही गडबड होत नाही। पण मनुष्यात्मा असा प्राणी आहे की ईश्वरासमोर सुद्धा खोटं बोलायला कमी नाही करणार। सांगेल असं की मी तर असं काहीच कर्म केलं नाही, आणि म्हणूनच हे गुप्त रीतीने कॅमेरा फीड केलेला असतो। आपण ऐकलं ना हे सगळं? एकूण एक काय लक्षात आलं आपल्या, की जेव्हा प्रत्येक व्यक्ती जन्म घेते तेव्हाच तो गुप्त रीतीने कॅमेरा फीड केलेला असतो। कारण मनुष्यात्मा असा प्राणी आहे की भगवंतासमोर सुद्धा खोटं बोलायला कमी नाही करणार, की मी तर असं कोणतंच कर्म केलेलं नाही। आणि त्यामुळे तो गुप्त रीतीने ते चित्र म्हणजे काढत असतो, बुद्धिरूपी कॅमेरा। स्टिंग ऑपरेशन होत असतं। कोणतं कर्म आहे, कशा प्रकारचं आहे, भाव काय आहे, भावना काय आहे, सगळं त्याच्यामध्ये रेकॉर्ड होत असतं। आणि मग जेव्हा मरण पावतो तेव्हा भगवंतासमोर ती रीळ पूर्णपणे ओपन केली जाते आणि मग सगळं दाखवलं जातं, हे तुझे असे कर्म। कारण मनुष्यात्मा असा प्राणी आहे ना, बोलेल तो, मी असं काहीच केलं नाही, मी कोणतंच असं कर्म केलं नाही। त्यामुळे स्टिंग ऑपरेशन हे होतच असतं। आलं ना लक्षात? चित्रगुप्त म्हणजे प्रत्येक कर्माचं गुप्त रीतीने चित्र काढत असतो, म्हणजे ते कॅमेऱ्यामध्ये ते फीड होत असतं आणि त्यामुळेच त्या प्रत्येक कर्माचं फळ हे निश्चित होऊन जातं। तेव्हा मनुष्याने भगवंताला विचारलं, हे ईश्वरा, हे तरी सांगा की कॅमेरा कुठे ठेवलेला आहे? कुठे ठेवलेला आहे चित्रगुप्ताने तो कॅमेरा? पण मग जर ते सांगितलं ईश्वराने मनुष्याला तर काय करेल मनुष्य? सांगा पाहू, काय करतील मनुष्यात्मे? पहिलं ऑपरेशन करून तो जो कॅमेरा फीड केला आहे तोच काढून टाकतील, हो ना? आणि म्हणूनच चित्रगुप्त, गुप्त रीतीने चित्र कॅमेरा फीड केलेला आहे। म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक कर्माचं गुप्त रीतीने चित्र काढलं जातं। कॅमेरा म्हणजेच क्लिक होत असतो। प्रत्येक कर्माची ती इमेज, ती रीळ
इथे फीड होत असते. आपल्याला प्रत्येक कर्म करताना ह्याचं ध्यान असणं खूप आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीचं चित्र निघणार आहे, चांगल्या कर्माचंही आणि वाईट कर्माचं पण चित्र निघणार आहे गुप्त रीतीने. आणि म्हणूनच कर्म करत राहा, फळाची चिंता करू नकोस असे भगवंत म्हणतात. कारण फळ तर मिळणारच आहे, ते सावलीप्रमाणे आहे. समजलं ना? मग नंतर भगवंत असं म्हणतात की फक्त 2 गोष्टींपासून सावध राहा. म्हणजे काय? तर जी आसक्ती आणि संगदोष आहे त्याचा त्याग करून सिद्धी आणि असिद्धीमध्ये समान भाव ठेवून योगयुक्त होऊन निष्काम कर्म करायचं. म्हणजे हे असं कर्म कसं आहे? समान भाव, समान भावना, की त्याचं आपल्याला सक्सेस मिळेल की फेल होईल ते कर्म, याचा अपेक्षा कसलीच ठेवायची नाही. समान भाव ठेवून आपल्याला कर्म, निष्काम कर्म करायचं आहे. हाच तो कर्मयोग आहे. योग म्हणजेच काय? तर बॅलन्स इन लाईफ. जीवनामध्ये तुम्ही समानता ठेवा, समत्व भाव. आसक्ती आणि संगदोषामध्ये जेव्हा मनुष्य येतो, म्हणजे त्या प्रभावामध्ये जेव्हा कोणतं कर्म होतं, तेव्हा काय होतं? इम्बॅलन्स क्रिएट होतं, जीवनामध्ये असंतुलन होतं. आणि मग भगवंत म्हणतात समान बुद्धी, समत्व बुद्धीसोबत कर्माचं आचरण करायचं आहे. हे असं कौशल, म्हणजे ही स्पेशालिटीज काय आहे? योग आहे. समभाव, समत्व बुद्धी यासोबतच कर्माचं आचरण, हेच कौशल म्हणजेच योग आहे. व्यक्ती कर्म करतोय समत्व भावाने, निष्काम भावनेने कर्म करतोय, याचं प्रमाण म्हणजेच कौशल. म्हणजे त्या कर्मामध्ये तुम्हाला एफिशियन्सी दिसून येईल. घेते इथे एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत राहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. आबू का तीरथ तुमको पुकारे, आ जाओ ब्रह्मा बाबा हमारे, आना ही होगा। मधुबन तुम्हारी बाट निहारे, आ जाओ ब्रह्मा बाबा हमारे, आना ही होगा। आबू का तीरथ तुमको पुकारे, आ जाओ ब्रह्मा बाबा हमारे, आना ही होगा, आना ही होगा, आना ही होगा। चारों तरफ आज दुख की घड़ी है, आओ तुम्हारी जरूरत पड़ी है। चारों तरफ आज दुख की घड़ी है, आओ तुम्हारी जरूरत पड़ी है। दुनिया की नौका हो
की नौका लगा दूं किनारे। आ जाओ ब्रह्मा बाबा हमारे, आना ही होगा, आना ही होगा, आना ही होगा। बेचैन है आज धरती के वासी, घर घर है चिंता, घर घर उदासी। बेचैन है आज धरती के वासी, घर घर है चिंता, घर घर उदासी। बरसा दो खुशियाँ, ओ बरसा दो खुशियाँ दुआरे दुआरे। आ जाओ ब्रह्मा बाबा हमारे, आना ही होगा, आना ही होगा, आना ही होगा। करता प्रतीक्षा संसार सारा। ब्रेकनंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. काय आपलं ऐकतोय आपण कर्मयोगामध्ये? तर समत्व बुद्धीसोबत म्हणजे बॅलन्स स्टेट ऑफ माइंड, यामध्ये जेव्हा आपण कर्म करतो त्याचं प्रमाणच काय? ते कौशल. म्हणजे अशा प्रकारे जेव्हा कर्म करतो, आचरण करतो, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये कुशलता येते. हेच तर आहे कर्मयोग. आणि म्हणून मग भगवंत म्हणतात की ही विचलित बुद्धी जेव्हा योग म्हणजे समाधीमध्ये स्थिर होईल, तेव्हा तुम्ही योगाच्या पराकाष्ठेचं फळ अमृतपदाची जीवनामध्ये तुम्हाला प्राप्ती होईल. ते फळ म्हणजेच अमृतपदाची प्राप्ती. किती सुंदर मग ते जीवन होऊन जाईल. विचलित बुद्धी, जी आपली ही बुद्धी भटकत आहे, ती शांत होईल, स्थिर होईल, एकाग्र होईल. आणि मग 54व्या श्लोकापासून पुढे स्थिर बुद्धी पुरुषाची लक्षणं सांगितलेली आहेत. स्थितप्रज्ञ कोणाला म्हणतात? मग भगवंत सांगतात, जेव्हा मनुष्य मनामध्ये असलेल्या सर्व आसक्तींचा त्याग करतो, तेव्हा तो स्वतःच स्वतःशी संतुष्ट असतो आणि स्थिर बुद्धीवाला म्हणवला जातो. आत्म्याशी संतुष्ट, स्वतःच स्वतःशी कसा? सॅटिस्फाईड, संतुष्ट. मग असा स्थिर बुद्धीवाला म्हटलं जातं त्याला. आणि असा आत्मतृप्त महापुरुषच स्थितप्रज्ञ आहे. आत्मतृप्ती, आत्मसंतुष्टी म्हणजे जेव्हा स्वधर्माच्या आधारावर आपण कर्म करू, ऐकलंय आपण स्वधर्म, त्या आधारावर जेव्हा आपण कर्म करू, तेव्हा आत्मतृप्ती, आत्मसंतुष्टी असेल. त्याचंच तर हे फळ आहे, आत्मसंतुष्टी. म्हणजे तो असा विचलित नसणार आहे. मन कसं असणार आहे? संतुष्ट, स्थिर, शांत. आणि त्याची बुद्धी पण कशी? स्थिर, स्थितप्रज्ञ बुद्धी, स्टेबल. मग दुसरी निशाणी सांगितली की जी व्यक्ती कासवाप्रमाणे आपली ही जी कर्मेंद्रिय आहे ती समेटू शकतो, आपल्या कर्मेंद्रियांना इंद्रिय विषयक ज्या रचना आहेत त्यापासून तो हटवू शकतो, तोच आहे स्थितप्रज्ञ. म्हणजेच
समेटून घेण्याची ही शक्ती आणि अंतर्मुखता याची धारणाच आपल्याला आत्मअनुभूती करवते. जेव्हा आत्मअनुभूती व्यक्ती करतो तेव्हा तो त्यासाठी स्वतःला अंतर्मुखी सदा सुखी असं बनवतो. म्हणजे तसं बनवावं लागतं. अगदी कासवासारखं सगळं समेटून घ्यायचं. अंतरचं जे मन आहे ते कसं शांत, अंतर्मुख त्याची धारणा. आतलं मुख बंद. हे बाहेरचं जे मुख चालू आहे, आपण बोलतो वगैरे, मौनव्रत ऐकलं असेल ना, मग त्याच्यामध्ये जसं आपण बोलणं आहे त्याची परहेज ठेवतो, बोलणं टाळतो, शांत राहतो, मौनव्रत, ज्याच्यामुळे आपली बोलण्याची शक्ती जमा होते. जसे आजकालचे टीचर्स, अध्यापक, त्यांना खूप लेक्चर्स करावे लागतात, मोठ्याने बोलावं लागतं. मग वोकल कोड्स त्यांच्या ज्या आहेत त्याला रिलॅक्स होण्यासाठीच, त्याला ब्रेक मिळण्यासाठी ते मौनव्रत 1 आठवड्यातनं एकदा करतात. असं ऐकलं असेल तुम्ही. तसं हे अंतरचं मुख म्हणजे आतलं आपलं मुख, मन जे धावतं, विचार करत असतं, त्याला शांत स्थिर करायचं, अंतर्मुख. समजलं का श्रोतागण? हो. तुम्ही जर शिवाच्या मंदिरात जाल तर बाहेर तुम्ही नंदी पाहिलाच असेल, परंतु आतमध्ये जाण्याच्या आधी प्रवेशद्वाराजवळ मंदिराच्याच काय असतं? कासव असतं की नाही? मग त्यालाही प्रणाम करून मग आपण आतमध्ये प्रवेश करतो गाभाऱ्यात मंदिराच्या. तुम्ही शिवाच्या मंदिरात हे पाहिलं असणार नक्की, नंदीगण आणि कासव असतंच. मग आज लक्षात आला त्याचा भावार्थ. भाव हाच आहे की कासवाप्रमाणे जीवन बनवायचं आहे. कासव कसं समेटून घेतं सर्व कर्मेंद्रिया, म्हणजे इंद्रिय विषयक रसना. डोळ्यांनी हे पाहावं, कानांनी हे ऐकावं, हे रस जे घेतो आपण. डोळे जसं एखादं आवडतं सीन पाहिल्यावर कसं तृप्त वाटतं, आवडतं गाणं ऐकल्यावर छान वाटतं, आवडीचं खाल्लं की कसं छान वाटतं पोटाला. मग ह्या इंद्रियच्या ज्या आपण तृप्ती करवतो, ह्या रसना आपण शरीराला पुरवत असतो. पण मग त्याचंही आसक्ती नाही, अटॅचमेंट म्हणून नाही, गरज म्हणून खायचं आहे आपल्याला. खाण्यासाठी जगायचं नाही, जगण्यासाठी खायचं आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी, हे छोटंसं एक उदाहरण दिलं की कासवाप्रमाणे इंद्रिय विषयक ज्या पण रसना आहे त्यापासून आपल्याला काय करायचं आहे? प्रवृत्त, अटॅच नाही व्हायचं, आपल्याला डिटॅच व्हायचं आहे. जीवन कासवाप्रमाणे असलं पाहिजे. म्हणजेच कासव काय करतं? जेव्हा कर्म करायचं आहे तेव्हा आपल्या इंद्रियांना विस्तारामध्ये आणतो, म्हणजे तेव्हाच त्याची इंद्रिय तो बाहेर काढतो. आणि जेव्हा त्याला काही काम नसतं ते सगळं समेटून, अगदी एक दगड पडला आहे असं वाटतं ना आपल्याला, त्याचे हात पाय दिसतात का आपल्याला? समेटून घेतो ना. तसं आपल्यालाही आपलं कर्म करायचं आहे, त्यावेळेस त्याचा विस्तार करायचा आहे, नाहीतर इतर वेळी शांत राहायचं आहे. म्हणजे कर्म पूर्ण झाल्यावर तो संकीर्ण आपली इंद्रिय समेटून घेतो, सेफ पोझिशनमध्ये येतो. मग हीच जीवन जगण्याची प्रेरणा आहे आपल्यासाठी. आजकाल पण जगामध्ये फेंगशुईच्या हिशेबाने पण काय सांगतात लोक एकमेकांना? कासव भेट म्हणून द्या. माहिती असेल तुम्हाला पण. ते दिलं कासव तर गुड लक येईल, आहे ना अशी भावना? मग आता किती असे हजारो कासव एकमेकांना आपण देतो, बिझनेसच बनलाय. काही लोक तर त्या कासवाची अंगठी पण बनवतात. आहे ना हे सगळं असं? घेते एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. स्वर्ग बनाए मिलकर, आओ स्वर्ग बनाए मिलकर, कहती ये दुनिया सारी, कहती ये दुनिया सारी, जैसी सोच वैसा जीवन, जैसी
वैसा जीवन वैसी ही सृष्टि हमारी। हम फैलाए ज्ञान प्रकाश, बदलेंगे धरा आकाश। हम फैलाए ज्ञान प्रकाश, बदलेंगे धरा आकाश। अब सबकी यही है आस, अब सबकी यही है आस। स्मृति से बदली दृष्टि वृत्ति, बदली कृति और प्रवृत्ति। दृष्टि बदली फैली अशांति, दूषित हुई है सारी प्रकृति। परिवर्तन कर ले स्मृति को, बनेगी दुनिया प्यारी। परिवर्तन कर ले स्मृति को, बनेगी दुनिया प्यारी। जैसी सोच वैसा जीवन, जैसी सोच वैसा जीवन, वैसी ही सृष्टि हमारी। हम फैलाए ज्ञान प्रकाश, बदलेंगे धरा आकाश। हम फैलाए ज्ञान प्रकाश, बदलेंगे धरा आकाश। अब सबकी यही है आस। काम क्रोध लोभ मोह अहंकार के जो बादल ने घेरा, खुद को भूले देह भान में आए। बड़ा दुखों का घना अंधेरा, पवित्रता को धारण कर ले तज के दृष्टि विकारी। पवित्रता को धारण कर ले तज के दृष्टि विकारी। जैसी सोच वैसा जीवन, जैसी सोच वैसा जीवन, वैसी ही सृष्टि हमारी। हम फैलाए ज्ञान प्रकाश, बदलेंगे धरा आकाश। हम फैलाए ज्ञान प्रकाश, बदलेंगे धरा आकाश। अब सबकी यही है आस। ब्रेक नंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. काय ऐकतोय आपण? जीवन कसं असावं कासवाप्रमाणे. ते जीवनाची जगण्याची प्रेरणा देते. कसं काही कर्म करायचं असेल तेव्हा तो विस्तारमध्ये आणतो त्याचे कर्मेंद्रिय, आणि मग जेव्हा कर्म नाही काही तर संकीर्ण करून बसतो सेफ पोझिशनमध्ये. मग आजकाल तर फेंगशुईमध्ये पण त्याला वापरलं जातं. म्हणतात एकमेकांना कासव म्हणून भेट द्या, गुड लक येईल. कासवाची अंगठीसुद्धा आपण बनवतो. मग त्यामुळे आजकाल अंगठी पण घालतात, एकमेकांना गिफ्ट करतात ह्याच भावनेने गुड लक येईल, गुड लक येईल. पण अशाने गुड लक येणार आहे का? विचार करा रसिक मंडळी. गुड लक तेव्हाच येणार ना जेव्हा कासवासारखं आपण पण जीवन जगू. कासव जसं करतं, काय करतं? कर्म करताना त्याचे कर्मेंद्रिया विस्तारमध्ये आणतं आणि कर्म झाल्यावर संकीर्ण करून बसतं सेफ पोझिशनमध्ये. मग तसंच कासव नुसतं एकमेकांना भेट देऊन किंवा त्याची अंगठी घालून गुड लक येणार का? नाही. कासवाप्रमाणे जीवन जगता आलं पाहिजे. कर्म करायचं त्यावेळेला इंद्रियांना विस्तारमध्ये घेऊन जा, आणि कर्म पूर्ण झालं की इंद्रिय संकीर्ण करा. हेच शिकवण आहे. आपल्याला पण असंच करायचं आहे जीवनामध्ये. संकीर्ण करा, आतमध्ये घ्या म्हणजेच समेटून घ्या. अंतर्मुखी बना, आतलं मुख.
मन कसं करा? शांत करा. अंतर्मुखी झालो तर आत्मसंतुष्टीचा अनुभव होईल. म्हणजेच अंतर्मुखी सदा सुखी. संतुष्ट असेल ना आत्मा, सॅटिस्फाईड, आत्मसंतुष्टी. आत्मा स्वतः आपण संतुष्ट असू, सॅटिस्फाईड. अंतर्मुखी सदा सुखी असं गुडलक येणार आहे. आणि म्हणून एक म्हण पण आहे, हेच आपण जे आत्ता ऐकलं, अंतर्मुखी सदा सुखी, बाह्यमुखी सदा दुःखी. म्हणजे आपण बोलून जातो आणि मग नंतर प्रायश्चित, म्हणजे आपल्याला असं वाटतं अरे नसतं बोललं तर चांगलं झालं असतं, असं मन नंतर हे करू लागतं. मग तिसरं लक्षण ईश्वर सांगतात, भगवंत म्हणतात स्थितप्रज्ञ मनुष्याचे, की जशा प्रकारे खूप जोरदार हवा पाण्यावर तरंगणाऱ्या होडीला सुद्धा वाहून घेऊन जाते, तशाच प्रकारे कर्मेंद्रियांच्या वशीभूत असलेलं मन आपल्या विवेक, सतसत विवेक बुद्धीला काय करतं? हरवून नेतं. म्हणजेच काय, विसर पडतो, आपल्याला समजेन असं होतं, भ्रमित होतो आपण. आणि ज्या व्यक्तीचा आपल्या इंद्रियांवर कंट्रोल असतो, अधिकार असतो, अशीच व्यक्ती स्थितप्रज्ञ म्हटली जाते. आपल्या कर्मेंद्रियांवर राज्य करणारा व्यक्तीच अविनाशी ईश्वरीय ज्ञानाची धारणा करू शकतो. आणि एकदा धारण केलेलं हे जे ज्ञान आहे, ईश्वरीय ज्ञान, ते शाश्वत रूपात मग अंतर्मनात नेहमी सामावलेलं राहतं, संस्कार बनून जातात ते. म्हणजेच जीवनात कधीकधी असे प्रसंग येतात, म्हणजे जसं आपण कुठेतरी वादळात अडकल्यासारखं होतं, वादळ येतं असं म्हणतो, आणि मग नाव असतात, होड्या त्या डोलू लागतात, तर कुठल्या डुबून जातात. तर तसं आपल्या जीवनात असे काही प्रसंग येतात, जसे आपण वादळात अडकलो असं वाटतं. पण त्यावेळेला जी व्यक्ती कर्मेंद्रियांच्या वशीभूत होऊन त्या प्रभावात वाहू लागते, ज्या दिशेने चाललं आहे वादळ, अगदी त्या दिशेने आपण पण त्या प्रभावात वाहत गेलो तर वाहावलोच, भरकटलोच, हो ना. आणि म्हणूनच भगवंत असं म्हणतात की ज्याचं कर्मेंद्रियांवर कंट्रोल आहे, राज्य आहे, अधिकारात आहेत त्याचे कर्मेंद्रिय, जे वशमध्ये आहेत, जो इंद्रिय जीत आहे. जैन धर्मामध्ये तुम्ही ऐकलं असेल ना, जय जनेंद्र म्हणतात, इंद्रिय जीत. म्हणजे आपल्या कर्मेंद्रियांवर आपला अधिकार, आपला कंट्रोल, त्या प्रभावामध्ये वाहत नाही जायचं. जे प्रसंग येतात, जे वातावरण आहे, ज्या दिशेने वाहत चाललं आपण, त्या आपला कंट्रोल, आपल्या कर्मेंद्रियांवर आपला स्वतःचा अधिकार असला पाहिजे. इंद्रिय जीत अशी व्यक्ती असलं पाहिजे आपण, भगवंत असं सांगतात. जैन धर्मात ऐकलंय ना, जय जिनेंद्रिय, जितेंद्रिय होण्याची प्रेरणा. म्हणूनच गीतेमधून पण हे सांगितलेलं आहे. गीतेमध्ये याच्या आधीच 5000 वर्ष पूर्व महर्षी वेदव्यास यांनीच सांगितलंय. काय आहे की हे अर्जुन, तू तुझ्या कर्मेंद्रियावर जीत, म्हणजे विजय प्राप्त कर. जितेंद्रिय, जय जनेंद्रिय. तेव्हाच तर तुम्ही तुमच्या मनाला स्थिर ठेवू शकता आणि आपली बुद्धी विचलित होण्यापासून आपण थांबवू शकतो. आपल्या कर्मेंद्रियावर आपला अधिकार असेल तेव्हा गीतेमध्ये असं ऐकलंय आपण, अर्जुनाचा पण एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, जो आपल्या सर्व रसिक मंडळीच्याही मनात येत असणार. मनुष्याची बुद्धी अशी विचलित होत का असते? का असं विचलित सारखं असतं? योगपरायण बुद्धी म्हणजे अशी स्थिर, स्टेबल माइंड का नाही? त्यावर भगवंत इतकं सुंदर त्याच्यावर उत्तर देतात. विषयांचं चिंतन करणारा पुरुष विषयामध्ये अटॅच होतो, आसक्त होतो. विषय म्हणजे ऐकलंय ना, याआधी एक बरेच एपिसोड आहेत आपले, कुठले सब्जेक्ट्स नव्हे, विकृत विषय. मग त्याच्यामध्ये जेव्हा अटॅच होतो तर बुद्धी विचलित होते, अट्रॅक्ट होतो विकृत विषयामध्ये, आणि मग आसक्तीमुळे काय होते? कामना उत्पन्न होते. म्हणजेच अनेक प्रकारच्या एक्सपेक्टेशन, हे हवंय ते हवंय, हे सगळ्या कामना उत्पन्न होतात, एक्सपेक्टेशन्स वाढतात, इच्छा वाढतात. आणि मग इच्छा पूर्ण राहिल्या, एक्सपेक्टेशन्स नाही पूर्ण झाल्या, तर मग
त्याचं रागात रूपांतर होतं. राग येतो माणसाला, म्हणजेच त्याची चिडचिड होते आणि मग रागामुळे अविवेक म्हणजेच विवेकयुक्त बुद्धी नाही. आणि जेव्हा अविवेक होतो, सदसत विवेक बुद्धी नाही काम करत, तेव्हा स्मरणशक्तीच भ्रमित होते. आपल्याला काही लक्षात नाही राहत, काही आठवत नाही आपल्याला. आणि मग अशा प्रकारे आपली स्मरणशक्तीच भ्रमित झाल्यामुळे योगपरायण बुद्धी काय होते? नष्ट होते. हा आहे पाथवे, की विषयाचं चिंतन करणारा व्यक्ती विकृत विषय, त्या विषयामध्ये आसक्त होतो. आसक्तीमुळे कामना, कामनेपासून क्रोध, क्रोधामुळे अविवेक, अविवेकामुळे स्मृतिशक्ती भ्रमित होते. आणि स्मृतिशक्ती म्हणजे स्मरणशक्ती भ्रमित झाली तर विवेकबुद्धी काय झाली? विचलित झाली. योगपरायण बुद्धी, स्टेबल माइंड काय होतं? डिस्ट्रॅक्ट होतं, विचलित होतं. आलं लक्षात? योगपरायण बुद्धी म्हणजे फोकस इंटेलेक्ट नाही राहत. योग म्हणजेच फोकस, कॉन्सन्ट्रेशन. मग ते फोकस समाप्त होतं आणि बुद्धी भटकू लागते, विचलित म्हणजे डिस्ट्रॅक्ट, एका गोष्टीवर फोकस नाही. आणि तेव्हा मग भगवंत म्हणतात निष्काम कर्मयोगालाच बुद्धियोग म्हटलं जातं. तेव्हाच तुम्ही तुमच्या बुद्धीला फोकस ठेवू शकता, एकाग्र. बुद्धी योग, योग म्हणजेच फोकस, एका गोष्टीवर स्थिर, विचलित नाही होणार. मग निष्काम जेव्हा कर्म कराल तेव्हाच बुद्धी विचलित नाही होणार. नाही तर विकृत विषयामध्ये आसक्त. आपण ऐकला तो पाथवे. आज इथेच थांबते. पुन्हा आपण पुढच्या एपिसोडमध्ये बोलूया. तोवर तुम्ही ऐकत राहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. हिम्मत का ये कदम बढ़ा, प्रभु मंजिल पर पहुंचा देंगे. सबका बोझ उठाने वाले, सबका बोझ
God, the supreme amongst all souls.